नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची सिरीज. कशासाठी? तर BMC साठी म्हणजेच महानगरपालिकेच्या भरतीसाठी, ज्यामध्ये तुम्हाला 1846 जागा आहे. कशासाठी? तर कार्यकारी सहाय्यकच्या. त्यासाठी सगळे TCS पॅटर्न नुसार येणारे सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन आन्सर आपण रोज घेऊन येत आहोत. सिरीज कशी वाटत आहे तुम्हाला? किती क्वेश्चन आन्सर येत आहे, जमत आहे, समजत आहे, हे सर्व तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचं आहे. ठीक आहे. तर आजचा आपल्या लेक्चरचा नंबर असणार आहे 6. आपण स्पेशल 60 विजेता सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून पूर्ण तुमची पोस्ट मिळत नाही तोपर्यंत इथे शिकवलं जाणार आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. गटात न बसणारा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये गटात न बसणारा पर्याय कोणता येणार आहे? तर गटात न बसणाऱ्यांमध्ये तुम्हाला सगळे जे दिलेत ना, हे सर्व हार्मोन्स आहेत. काय आहे? टेस्टोस्टेरॉन झालं, एस्ट्रोजन झालं, प्रोजेस्टेरॉन झालं, ऑक्सिटोसिन झालं, हे सर्व काय झाले? हार्मोन्स आहेत. ठीक आहे. काय आहेत? हार्मोन्स. बघा पूर्ण सगळे काय आहे? हार्मोन. हार्मोनला काय म्हटलं जातं? बघा ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्टडी करावं लागेल, कंटिन्यूअसली स्टडी करावं लागणार आहे, कारण आपण हे TCS पॅटर्नचे सगळे क्वेश्चन उचललेले आहेत, जे की तुम्हाला ऑलरेडी PYQ मध्ये दिलेले आहेत. ओके. मग आता हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन, हा कोणाचा हार्मोन आहे? पुरुषांमधील हार्मोन आहे. इस्ट्रोजन स्त्रियांमधील आहे. प्रोजेस्टेरॉन स्त्रियांमधील आहे. ऑक्सिटोसिन पुरुष स्त्रिया दोघांमध्ये काही कमी जास्त प्रमाणात असणारा हार्मोन आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला जे हार्मोन दिलेले आहे, याच्यामध्ये काही जे हार्मोन आहे ते पेप्टाइड आहे आणि काही हार्मोन आहे ते स्टेरॉइड्स आहेत. ठीक आहे. तर याच्यापैकी आन्सर काय येणार आहे? पर्याय नंबर डी आपला येणार आहे योग्य. ऑक्सिटोसिन हा एक पेप्टाइड हार्मोन आहे. ऑक्सिटोसिन काय आहे? पेप्टाइड हार्मोन आहे आणि बाकी सगळे काय आहे? स्टेरॉइड्स हार्मोन आहे. म्हणून आपला पर्याय नंबर काय आलेला आहे? डी योग्य आला आहे. समजलंय सर्वांना? बघा अशा प्रकारचे प्रश्नच तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातात. वारंवार प्रश्न हे येतात, म्हणून ह्या प्रश्नांचं तुम्ही स्वतः रनिंग नोट्स काढले तरी सुद्धा चालणार आहे, किंवा याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही व्हेरिएशन करून त्याचा स्टडी करू शकतात, की TCS पॅटर्न नुसार किंवा PYQ मध्ये अजून असे कसे प्रश्न विचारले गेले, किंवा हार्मोन वरती काही स्वरूप बदलून प्रश्न आले का, याचा स्वतःही तुम्ही स्टडी करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचंय. ओके. देन आहे बघा पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी अचूक नसलेले विधान ओळखा. अचूक म्हणजे काय? म्हणजे बरोबर आहे. अचूक म्हणजे काय? बरोबर. म्हणजे जे चुकीचं नाही. मग चुकीचं नाही म्हणजे बरोबर. मग बरोबर नसलेले. मग बरोबर नसलेले म्हणजे काय? चूक. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण खूप विद्यार्थ्यांना आन्सर माहित असतं, पण अशा गोष्टींमुळे ते कन्फ्यूज होतात आहे ना. म्हणजे तुम्हाला इथे चुकीचं विधान निवडायला लावलं आहे. ठीक आहे. आता बघा पहिलं दिलं आहे, यकृत ही सर्वात मोठी अंतरस्रावी ग्रंथी आहे. नंतर यकृत ही ग्रंथीच आहे. काय आहे? यकृत ही ग्रंथी आहे. अर्धवाक्यांनी बरोबर दिले. नंतर स्वादुपिंड इन्सुलिन हे विकर स्रावते. नंतर आहे मानवात 2 अधिवृक्क ग्लँड असतात, ज्याला आपण ॲड्रिनल ग्लँड म्हणतो. ओके. आता ह्याच्यापैकी चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. मग चुकीचं विधान कोणतं येणार आहे? तर अ आणि ब दोघं चुकीचं विधान येणार आहे. बघा अ व ब. फक्त ए. पर्याय नंबर काय येणार आहे? फक्त ए. अ आणि ब. मग अ आणि ब चुकीचं का आहे हे पण तुम्हाला समजायला पाहिजे. बघा आता यकृत ही सर्वात मोठी अंतरस्रावी म्हटलेलं आहे, तर सर्वात मोठी अंतरस्रावी ग्रंथी कोणती आहे? कंठग्रंथी. कोणती आहे? लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्ही हे कधीही विसरणार नाही. सर्वात मोठी अंतरस्रावी ग्रंथी कंठग्रंथी आहे. यकृत ही ग्रंथी आहे, पण ती सर्वात मोठी कोण आहे? यकृत बाह्यस्रावी ग्रंथी आहे. बाह्यस्रावी व आंतरस्रावीमध्ये फरक असतो. बाह्यस्रावी म्हणजे समजा ही अशी ग्रंथी आहे, हिने काय केलं? तिचे प्रोडक्ट तयार केले. बाह्यस्रावी ग्रंथीमधून नेहमी विकरे तयार होतात, म्हणजे काय? एन्झाईम तयार होतात आणि ते त्याला बघा आता हे जे तयार झालेले विकरे आहेत, तर यांना एखाद्या ऑर्गन पर्यंत पोहोचवण्याची जी जबाबदारी आहे ही कोणाची असते? या डक्टची असते. म्हणजे जे बाह्यस्रावी ग्रंथी असतात त्यांनी तयार केलेले प्रोडक्ट वाहून नेण्यासाठी त्यांना डक्ट असतात. कुठेपर्यंत? तर अवयवापर्यंत. ठीक आहे. हा झाला अवयव आणि ही झाली ग्रंथी. ठीक आहे. ग्रंथीने तयार केलं विकर आणि ते कुठे पोहोचवलं? डक्टने अवयवांपर्यंत पोहोचवलं. मग ही कोण आहे? यकृत ग्रंथी आहे, जी सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे. मग अंतरस्रावी कशी असते? तर अंतरस्रावी ग्रंथी म्हणजे समजा ही अशी
ग्रंथी आहे, तर हिने काय केलं, एखादं प्रोडक्ट तयार केलं आणि याच्या आजूबाजूने काय आहे, इथे ब्लड व्हेसल आहे, म्हणजे काय तर रक्तवाहिन्या आहे. तर हिने तयार केलेलं जे काही प्रोडक्ट असेल तर त्याला आपण बोलतो हार्मोन्स. हार्मोन म्हणजे संप्रेरक आहे. मग ते हार्मोन हे काय करतात, डायरेक्ट रक्तात सोडते. काय करते, डायरेक्ट रक्तात सोडते. कोणती डक्ट आहे का हिला, तर हिला अशी कुठलीच डक्ट नाहीये. अंतःस्रावी ग्रंथी काय करते, तिने तयार केलेले जे काही प्रोडक्ट असेल ते डायरेक्ट ती रक्तामध्ये सोडते. हा आहे अंतःस्रावी व बाह्यस्रावीचा फरक. ओके. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा पर्याय दिला होता की स्वादुपिंड इन्सुलिन हे विकर स्रावते. तर इन्सुलिन एक प्रकारचं काय आहे, हार्मोन आहे. ठीक आहे. हार्मोनला काय बोललं जातं, मग संप्रेरक बोललं जातं. काय बोललं जातं, संप्रेरक बोललं जातं. आणि विकर काय आहे, एन्झाईम आहे. बरोबर ना. म्हणजे आपले दोघं काय होते, विधाने चूक होते आणि चूक विधान निवडायला लावलं, म्हणून आपला आन्सर आलेला आहे अ व ब योग्य. कळलं असेल सर्वांना. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, मानवी मेंदूचा कुठला भाग ऐच्छिक क्रिया म्हणजे व्हॉलेंटरी ऍक्शन नियंत्रित करतो. आता मानवी मेंदूचे प्रमुख 3 भाग आहेत. ठीक आहे. कोणते कोणते, तर अग्र मस्तिष्क. ठीक आहे. आपण इथे काय करू, ते एक्सप्लेन करू व्यवस्थित. हा काय आहे, मेंदू. मेंदूचे किती भाग आहेत, 3 भाग आहेत. ठीक आहे. कोणते कोणते, पहिला कोणता आहे, अग्र मस्तिष्क. दुसरा कोणता आहे, मध्य मस्तिष्क. आणि तिसरा कोणता आहे, पश्च मस्तिष्क. ठीक आहे. आता हे झाले मेंदूचे 3 भाग. तर मेंदूच्या 3 भाग जे आहेत त्याच्यामध्ये पण सब टाईप आहेत. जसं अग्र मस्तिष्काचे 3 भाग आहे. एक कोणता आहे, सेरेबेलम. ओके. दुसरं काय आहे, थॅलेमस. काय आहे, थॅलेमस. आणि तिसरा काय आहे, हायपोथॅलेमस. काय आहे तिसरा, हायपोथॅलेमस. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय प्रश्न विचारला की मानवी मेंदूचा कुठला भाग ऐच्छिक क्रिया, ऐच्छिकचा अर्थ काय होतो, ऐच्छिक क्रिया म्हणजे ऐच्छिक म्हणजे व्हॉलंटरी ऍक्शन. ऐच्छिक म्हणजे काय, की ज्या क्रियांवर आपला कंट्रोल असतो त्याला आपण ऐच्छिक क्रिया म्हणत असतो, है ना. जसं तुम्हाला वाटलं की तुम्हाला बोलायचंय तर तुम्ही बोलणार, तुम्हाला वाटलं नाही बोलायचं तर नाही बोलणार, तुम्हाला वाटलं की स्टडी करायचा आहे तर तुम्ही करणार, वाटलं तर नाही करणार. ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टी जसं की बघणे, ऐकणे, बोलणे, हे सर्व काय आहे, आपल्या ऐच्छिक क्रिया आहे. मग ऐच्छिक क्रियांना कंट्रोल कुठे केलं जातं, तर मेंदूमध्ये जो अग्र मस्तिष्काचा भाग आहे, तर अग्र मस्तिष्काच्या भागाचा पहिला भाग आहे सेरेब्रल, ज्याला म्हटलं जातं प्रमस्तिष्क. काय म्हटलं जातं, ज्याला प्रमस्तिष्क, किंवा याला मोठा मेंदू म्हणून पण तुम्ही ओळखतात. काय म्हणतात तुम्ही, मोठा मेंदू म्हणून सुद्धा तुम्ही याला ओळखतात. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, प्रमुख ऐच्छिक क्रियांचं नियंत्रण केलं जातं. म्हणून पर्याय नंबर कोणता योग्य येणार, पर्याय नंबर पहिला येतो आपला योग्य, प्रमस्तिष्क. ठीक आहे. अनुमस्तिष्काचं काम काय आहे, अनुमस्तिष्कालाच पश्च मस्तिष्क म्हणजे काय म्हटलं जातं, छोटा मेंदू म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, छोटा मेंदू म्हटलं जातं. मग अनुमस्तिष्काचं काम काय आहे, मेन काम शरीराचा तोल सांभाळण्याचं काम आहे. ठीक आहे. समजलं आहे सगळ्यांना. मध्य मस्तिष्काचं काम काय येणार, मध्य मस्तिष्क जो आहे तो आपल्या इनव्हॉलेंटरी मुवमेंटला कंट्रोल करतो. इनव्हॉलेंटरी मीन्स व्हॉट, की ज्याच्यावरती तुमचा काही कंट्रोल नाही, जसं श्वसन संस्था, रक्तभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, पचन संस्था, यावर तुमचा कंट्रोल आहे का. तुम्ही म्हटलं की आज मी एवढं अन्न खाल्लंय पण मला हे पचवायचंच नाहीये, मग तुमची पचन संस्था थांबणार आहे का, नाही. कारण का, कारण तिच्यावर कोणाचा कंट्रोल आहे, तर मध्य मस्तिष्काचा आहे, तुमचा कंट्रोल नाही. म्हणजे ती कुठली ऍक्शन झाली, तुमची इनव्हॉलेंटरी ऍक्शन झाली. समजलं सर्वांना. समजलं असेल तर प्रत्येकाने सेशन लाईक करायचं आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. ओके. देन आहे पुढचा प्रश्न. बघा, हवाबंद डब्यात खाद्यपदार्थ जास्त काळ ठेवल्यास कुठला जीवाणू तयार होतो. समजा तुम्ही एखाद्या डब्याला बंद करून ठेवलेला आहे. ठीक आहे. हवा बंद आहे तो, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जर काही खाद्यपदार्थ असतील आणि खूप दिवस तुम्ही त्या डब्याला बंदच ठेवलं, ठीक आहे, बाहेरून त्याच्यात काहीच नाही जाऊ शकत, तरी सुद्धा तिथे काय सांगितलंय त्यांनी, जास्त काळ ठेवल्यास कुठला जीवाणू तयार होतो. जीवाणू म्हटलं आहे म्हणून बुरशी येणार नाही, नाहीतर बुरशीचं आन्सर येऊ शकलं असतं. बुरशी पण लागते हवाबंद डब्यामध्ये खूप. समजा तुम्ही आपल्या घरातलंच उदाहरण घ्यायचं, जसं की चपाती असते, भाकरी असते, तुम्ही जर डब्यात ठेवली आणि तिला हवाबंद डब्यातच असते ती, पण तरी सुद्धा त्याला बुरशी लागते. पण तिथे जीवाणू म्हटलंय, मग जीवाणू तो बुरशी नाहीये. मग जीवाणू म्हणजे कोण येणार, क्लॉस्ट्रिडियम. काय येणार, क्लॉस्ट्रिडियम. म्हणजे पर्याय नंबर काय येणार आपला, एक योग्य. कळलंय सर्वांना. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे.
खालील सजीव लक्षात घ्या. पेशीभित्तिका असलेल्या सजीवांचा गट ओळखा. आता पेशीभित्तिका असेल अशा सजीवांचा आपल्याला गट ओळखायचा आहे. ठीक आहे. आता बघा, जसं वनस्पती पेशी असते, काय असते? वनस्पती पेशी. ठीक आहे. पेशी शिकलेलो आहोत आपण 5वी ते 10वी पर्यंत. नंतर आहे प्राणी पेशी. काय आहे? प्राणी पेशी. आता पेशीभित्तिका कोणाला असते माहितीये का? पेशीभित्तिकेला काय बोललं जातं? सेल वॉल. ही कोणामध्ये असते? वनस्पती पेशीमध्ये. आणि त्याच्या आतमधला जो लेयर असतो त्याला बोललं जातं सेल मेम्ब्रेन. काय बोललं जातं त्याला? सेल मेम्ब्रेन बोललं जातं, है ना. प्राणी पेशीला सेल मेम्ब्रेन असतं फक्त. प्राणी पेशीला काय असतं? हे सेल मेम्ब्रेन असतं फक्त. ठीक आहे. पेशीभित्तिका असते का? तर नसते. ओके. आता तुम्हाला इथे काय सांगितलेलं आहे? तुम्हाला ही सेल वॉल कोणाला आहे हे तुम्हाला इथे शोधायचे. कोणाला असणार आहे मग? कवकांना असते. फंगसला सेल वॉल असते. फंगस आहे ना ते, म्हणजे ते वनस्पतीच्या ह्याच्यात जातं, त्याला आहे. त्याच्यानंतर जीवाणूला पण असते, तो बॅक्टेरिया आहे, म्हणजे तो प्राणी आणि वनस्पतीच्या मधला आहे. ठीक आहे. म्हणून त्याला सुद्धा काय असते? सेल वॉल असते. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे तुम्हाला? विषाणू दिले. तर विषाणू जो आहे तो सजीव आहे की निर्जीव आहे? ठीक आहे. तो सजीव आहे की नाही हे अजून ठरलेलं नाहीये. सो विषाणू म्हणजे व्हायरस येणार नाही. नंतर वनस्पतींना तर ऑब्व्हियसली वनस्पतींना असते, आणि प्राणी पेशींना तर पेशीभित्तिका नसतेच. त्यांना पेशी पटल असतं, म्हणजे त्यांना सेल मेम्ब्रेन असतो. मग आन्सर काय येणार? अ, ब, ड. अ, ब, ड कुठे दिसतोय ऑप्शन मध्ये? तर पर्याय नंबर पहिला योग्य. पर्याय नंबर पहिला काय येईल? योग्य येणार आहे. समजलं? तर जाऊया लगेच पुढच्या प्रश्नावर. त्याच्या आधी जे फक्त सेशन बघत आहेत, ठीक आहे, जे पण तरी बघून लाईक करत नसतील, अशा विद्यार्थ्यांनी पहिले सेशनला लाईक करायचं आहे आणि लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ओके. आता खालील कुठला जीवाणू वनस्पतीस नत्र स्थितीकरणास मदत करतो? असा कोण आहे जो काय करतो? नत्र स्थितीकरणास मदत करतो? रायबोझियम, नंतर दिला आहे ॲटोबॅक्टर आणि लॅक्टोबॅसिलस. काय आन्सर येणार आहे? नत्र स्थितीकरणाला मदत करणारा आहे रायबोझियम अँड ॲटोबॅक्टर, म्हणजे ए व बी योग्य. पर्याय नंबर डी आपला काय येणार? योग्य. तिथं ॲझेक्टोबॅक्टर आहे. ठीक आहे. काय आहे? ॲझेक्टोबॅक्टर. लक्षात येईल? चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. तर बघा, खालीलपैकी कुठला अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे? आता अलैंगिक प्रजनन म्हणजे काय? तर अलैंगिक प्रजननाचा अर्थ काय होतो की जिथे दोन जनक पेशींचा भाग येत नाही, जिथे फक्त एकच पेशी काय करत असते? प्रजनन करत असते, त्याला अलैंगिक प्रजनन म्हटलं जातं. जिथे दोन जनक पेशींचा समावेश होतो त्या प्रजननास लैंगिक प्रजनन असे म्हटलं जातं. मग मुकुलायन मध्ये काय होतं? मुकुलायन होतं बघा हायड्राचं. तर त्याच्या शरीरावर बारीक फुगवटा तयार होतो, म्हणजे इथे एकच जनक पेशींचा वापर आहे, म्हणजे हे झालं अलैंगिक प्रजनन. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लोनिंग. क्लोनिंग मध्ये काय केलं जातं? याच्यामध्ये दोन पेशींना घेतलं जातं ना, बरोबर की नाही? क्लोनिंग मध्ये काय केलं जातं? दोन पेशींना घेतलं जातं. घेतलं जातं की नाही? नंतर काय दिलेलं आहे बघा? ऊस लागवड आणि टेस्ट ट्यूब बेबी. आता बघा, मुकुलायन जो आहे, खालीलपैकी कुठला अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे? तर क्लोनिंग सुद्धा काय येणार आहे? अलैंगिक प्रजननाचा प्रकार. कारण क्लोनिंग मध्ये दोन पेशी नाही, दोन वेगळे घटक घेतले जातात एकाच पेशीचे. दोन वेगळे घटक घेतले जातात. समजा एकाकडनं काय घेतलं? आपली एक पेशी घेतली, पेशीचं केंद्रक घेतलं, ठीक आहे, केंद्रक घेतलं आणि या पेशीचं काय घेतलं? पेशी द्रव्य घेतलं आणि एक क्लोन तयार केला. पेशी द्रव्य घेऊन काय केला? क्लोन तयार केला, म्हणजे एकच जनक पेशीने इथे भाग घेतला. बरोबर. टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय केलं जातं? स्त्री व पुरुष दोघांच्या पेशी घेतल्या जातात. स्त्री व पुरुष दोघांच्या काय घेतल्या जातात? पेशी घेऊन झायगोट फॉर्म केलं जातं. काय फॉर्म केलं जातं? झायगोट फॉर्मेशन होतं, ज्याला युग्मकीय एकत्रीकरण म्हणतात. म्हणजे इथे दोन जनक पेशींचा काय झाला? संयोग झालेला आहे, म्हणजे हे अलैंगिक नाही तर लैंगिक प्रजननामध्ये जातं. मग झालं अ, ब आणि ड. ऊस लागवड एकच जनक पेशी. मग आपलं काय येणार आहे? इथे अलैंगिक प्रजननाचा प्रकार विचारलं होतं, तर मुकुलायन, क्लोनिंग आणि ऊस लागवड हे झाले अलैंगिक प्रजनन, आणि टेस्ट ट्यूब बेबी काय झालं? लैंगिक प्रजनन. आपल्याला फक्त अलैंगिक प्रजननाचा प्रकार विचारला तर आन्सर येणार अ, ब, ड. अ, ब, ड आहे पर्याय नंबर दुसरा. समजला?
समजलाय सर्वांना व्यवस्थितपणे? आय होप आजचं लेक्चर खूप छानपणे तुम्हाला समजलं असणार आहे. ठीक आहे, तर जाऊया लगेच आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, खालील कुठल्या प्रजननात दुहेरी फलन घडून येत नाही? दुहेरी फलन म्हणजे काय? दुहेरी म्हणजे दोन वेगळ्या घटकांमध्ये फलन. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? दुहेरी फलन म्हणतो. मग खालील कुठल्या प्रजननात दुहेरी फलन घडून येत नाही? तर आवृत्तीबीजी वनस्पती म्हणजे अँजिओस्पर्म दिलेला आहे. ठीक आहे, नंतर काय दिलेलं आहे बघा, सारखी दिसणारी जुळी मुले. आता सारखी दिसणारी जुळी जी मुलं आहे तर ह्यांच्यामध्ये दोन वेळेस नाही होणार, ती एकच फलित असतं. सारखी दिसणारी जी जुळी मुलं आहे ते एकच आहे. दुहेरी फलन कुठे घडणार आहे? आवृत्तीबीजी वनस्पतीमध्ये. ठीक आहे, दोन वेळेस फलन घडून आणणार. पण इथे सारखी दिसणारी जी जुळी मुले आहे ती एकाच अंडपेशीचे दोन भाग झाल्यानंतर काय होतात? ते वेगवेगळे होतात. म्हणून हे काय असतात? जुळे असतात, कारण ते एकाच एग सेलची मुलं असतात. ठीक आहे, एकच एग असते आणि एकदाच काय होतं, एकच स्पर्म त्यांना काय करतो? फलित करतो. म्हणजे काय? फर्टिलायझेशनची प्रक्रिया होते. ठीक आहे, म्हणजे एकदाच फलन झालेलं आहे, इथे दोनदा झालं का? दुहेरी झालं का? नाही. आणि काही कारणास्तव ह्या अंडपेशीचं फलित झाल्यानंतर काय होतं? विभाजन होतं आणि इकडे दोन जुळे काय होतात? फॉर्म होतात. पण एकच फलित होतं, हे दुहेरी फलन नव्हतं. आणि विभिन्न दिसणारी जुळी मुले म्हणजे दुहेरी फलन आहे. अनावृत्तीबीजी वनस्पती म्हणजे दुहेरी फलन आहे. आता विभिन्न दिसणारी जुळी मुले का बरं? तर एक नाही तर इथे दोन वेगवेगळ्या अंडपेशी कधीतरी एकदाच, हे रेअरली होतं की एकाच वेळा फॉलोबियन ट्यूब मध्ये सोडल्या जातात आणि दोन वेगवेगळे स्पर्म त्यांना काय करतात? फलित करतात. याचा अर्थ काय झाला? दोन वेळेस फलन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे दुहेरी फलन आहे. सारखी दिसणारी जुळे मुले एकदाच फलित झालेली आहे, म्हणजे हे दुहेरी फलन नाही. आणि विचारलं होतं की दुहेरी फलन सांगा. मग पर्याय नंबर ए आणि क आपला आहे योग्य. मग अ व क कुठे आहे? तर पर्याय नंबर सी बघा, इथे दिलेला आहे फक्त अ व क योग्य. तर तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलं असणार आहे. ठीक आहे, तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा, हाडांच्या अभ्यासाला काय म्हणतात? ठीक आहे, हाडांचा अभ्यास करणे म्हणजे काय? ऑस्टिओलॉजी. नंतर काय दिलेलं आहे बघा, ओडेंटोलॉजी, सायटोलॉजी अँड ऑटोलॉजी. काय आन्सर येणार आहे? हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? तर ऑस्टिओलॉजी म्हटलं जातं. ठीक आहे, काय येणार आहे? पर्याय नंबर बी आपला योग्य, ऑस्टिओलॉजी म्हटलं जातं. ओडेंटोलॉजी म्हणजे काय? दातांचा अभ्यास करणे. सायटोलॉजी म्हणजे काय? सेलचा म्हणजे पेशीचा अभ्यास करणे. ठीक आहे, सगळ्यांना छानपैकी हे लेक्चर समजलं असणार आहे. क्वेश्चन आन्सर आवडले असतील, लेक्चर समजलं असेल, क्वेश्चन आन्सर समजले असतील, कन्सेप्ट थोडेफार प्रमाणात क्लिअर होत असेल तर सेशनला प्रत्येकाने लाईक करायचं आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. जे नवीन असतील, जे आजच पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी टिकर मराठी सरळ सेवा भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं ऍप सुद्धा आहे, ऍपला डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, भेटूया पुन्हा न्यू कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.